नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहे ते सर्वच्या सर्व GR शासन निर्णय हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत तेही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या पोहोचवणार आहे. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, जराही वेळ झालाच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025, महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2025 अंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महाराष्ट्र शासन गृह विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास लेखा शीर्षक 3055005235 बस स्थानकाचे आधुनिकीकरण व इतर सोयी सुविधा कार्यक्रमाअंतर्गत रुपये 164.28 कोटी इतका निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMMVY या योजनेची SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती ST प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेला निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर यानंतरील GR शासन निर्णय आपण पाहूयात. यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG या योजनेकरिता SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती ST प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर यानंतरील GR आपण पाहूयात. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार या कार्यक्रमाकरिता SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जमाती ST प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षके आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींकरिता योजना SAG या योजनेकरिता SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजेच जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेल्या निधीचा हा वितरण करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग. शीर्षक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत बेबी केअर किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 21/1/2026. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की मराठी भाषा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता 21 जानेवारी 2026. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मौजे खरडा तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील 20 लाभार्थ्यांच्या वसाहतीसाठी सुरक्षित अंदाजपत्रकास मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या योजनांचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता माहिती जनसंपर्क महासंचालनालयास आवश्यक असणारे सिस्टीम इंजिनियर व सॉफ्टवेअर डेव्हलपर हे
तांत्रिक मनुष्यबळ एका वर्षासाठी सामान्य प्रशासन म्हणजेच की माहिती तंत्रज्ञान विभागाकडून उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 26, 2 व 3 अन्वये मार्गदर्शिकेची छपाई करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 1 मे महाराष्ट्र दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमांमध्ये आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन समारंभ 26 जानेवारी 2026 साठीचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 21/1/2026. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव गृहनिर्माण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता गोरेगाव मुंबई येथील सिद्धार्थनगर पात्रा चाळ येथील म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास करण्यास बाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षाकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सर्वसाधारण या योजनेअंतर्गत 34 शिष्यवृत्त्या विद्यावेतने या उद्दिष्टाखालील खर्चास मंजुरी देण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 अर्थसंकल्पीय अनुदान मागणी क्रमांक J5 7610 शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज 201/0001 घर बांधणी अग्रिम वाटपबद्दलचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरील GR आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई व त्यांचे औरंगाबाद व नागपूर खंडपीठातील न्यायालयीन कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालविण्याकरिता 70 झूम लायसन्स दिनांक 1/4/2026 ते दिनांक 31/3/2027 या वर्षाकरिता खरेदी करण्यास रुपये 17,75,688 सर्व करासहित तसेच त्या पुढील आर्थिक वर्ष 2027 ते 28 ते 29 या 2 वर्षाकरिता येणाऱ्या रुपये 39,39,617 करासहित इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव विधी व न्याय विभाग. शीर्षक आहे जिल्हा सरकारी वकील कार्यालय परभणी या कार्यालयाकरिता 9 संगणक 6 UPS व 3 प्रिंटर्स इत्यादी संगणक सामग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. शीर्षक आहे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथील पहिल्या मजल्यावरील बाह्य रुग्ण विभागाचे नूतनीकरण करण्याच्या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की शिक्षण व आयुष संचालनालयाच्या आधिपत्याखालील संस्थांमध्ये सुरू विकसित नेक्स्ट जेन हॉस्पिटल प्रकल्पांचे प्रलंबित देयके अदा करण्यास मान्यता ही देण्याबाबतचा हा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ छत्रपती संभाजीनगर या पदावर श्री फैयाज अहमद अब्दुल हमीद खान महाव्यवस्थापक गृहनिर्माण सिडको यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता अनुदान वितरित करण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 21/1/2026. विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग. शीर्षक आहे विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करणे सन 2025 ते 26 करिता निधी हा वितरित करण्याबाबतचा जो की आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे.
विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शुद्धीपत्रक. मलकापूर नगर परिषद, जिल्हा सातारा. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन, पुणे मुख्यालय व यांच्या अधीनस्थ कार्यालयाकरिता संगणक संच, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर सहित UPS खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेसाठी 2210K041 या लेखा शीर्षकातून रुपये 60 कोटी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता पदस्थापना उपविभागीय अभियंता स्थापत्य GR दिनांक 21/1/2026. यानंतरचा GR हा महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता दुय्यम निबंधक श्रेणी 1 मोर्शी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती या कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता आर्थिक वर्ष 2025 ते 26 करिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुदेय खर्च तसेच इतर प्रयोजनासाठी साधील अनुदान मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे क्रीडा संकुलन समित्यांची पुनर्रचना करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 21/1/2026. यानंतरचा GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक या ठिकाणी पाहू शकता अनुसूचित जाती उपाययोजना सन 2025 ते 26 अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा हिवाळी अधिवेशन 2025 पूरक मागणीसाठीचा आहे. यानंतर GR हा या ठिकाणी आपण पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता पर्यटन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ब्रँडिंग व पणन मोहिमेसाठी उपसमिती व ब्रँडिंग व पणन मोहीम समिती गठीत करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अ, ब, क दर्जा प्राप्त दर्जेदार मराठी चित्रपटांना निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजुरीस वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 21/1/2026. यानंतरचा GR हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबई या कार्यालयातील नाट्यसंहितांचे संगणकीय जतन करण्यासाठी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. चला तर मित्रांनो, आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व GR होते हे सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिल्यात त्या सर्वच तुम्हाला समजल्याच असतील आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही नवीन अपडेटेड GR येत राहतील ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.